नमस्कार मित्रांनो, सुप्रभात आणि पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आणि आज सोनियाचा दिवस, आज असं म्हणतात तो आजचा दिवस म्हणजे आज आमची देवी जी आहे, ती जे देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या चालल्या आहेत देवगड किल्ल्यावरती गणपती भेटीसाठी। तर मी जास्त काही बोलत नाही, कारण हे बघण्यासाठीच अनुभव जास्त महत्त्वाचे आहे। आणि मी थोडक्या प्रमाणात मी तुम्हाला ज्याप्रमाणे मला जसा तिथे वेळ भेटेल त्या पद्धतीत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। चला तर मग आपल्या देवस्वारींचं पूर्णपणे लाइटिंग केलेली आहेच। रांगोळ्यांचा सडाच इथे झालेला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी थोड्या प्रमाणात। छान अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत। आता एक एक ग्रामस्थ हे जमा होतील आता हळूहळू। पुढची सजावट तुम्हाला दाखवतो। श्री रामेश्वराचं मंदिर, पुढे देवादेवीच्या देवळात सगळ्यांना माहीत तर आहेच, परत परत दाखवण्याचं हेच औचित्य असतं की आपल्या देवीचं दर्शन हे वेगवेगळ्या रूपामध्ये आणि ती सजावट असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। माऊलीचं दर्शन काय म्हणता? श्री रामेश्वर समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडासा। नमस्कार, मी निलेश तुकाराम घाडी या देवस्थानच्या मानकऱ्यापैकी घाडी मानकऱ्यापैकी मी आहे। आज ही देवस्वारी जी द्रिपादेवी रामेश्वर देवस्वारी गणपती पेठेला झालेली आहे, ती जवळजवळ 12-13 वर्षांनी झालेली आहे। आणि आता थोड्याच वेळात ही देवस्वारी त्या ठिकाणी जायला निघेल। आता ही तयारी चालू झालेली आहे सर्वांची, तेव्हा सर्वांनी वेळेत लवकर या आणि आम्हाला सहकार्य करा। ही देवस्वारी जी निघणार आहे ती आता या द्रिपादेवी रामेश्वर मंदिराकडून निघून घाड्यांचं देवघर आहे त्या देवघरामार्गे ती लाड भटसाळे आवाडातून विष्णुदेवाच्या इथे जाणार। विष्णुदेव या ठिकाणी शेव टाकल्यानंतर ती मेन रोडने, हायस्कूलच्या मेन रोडने वडांबा मार्गे, पेट्रोल पंप मार्गे इंग्लिश स्कूल आहे, त्या इंग्लिश स्कूलच्या आतमध्ये जाऊन जो वर्णा नावाचा देव आहे तिथे शेव टाकून त्याच गलीने त्या गलीने ते पुढे कावळेरान गणपती मार्गे ब्राह्मण देवच्या इथे जाऊन अर्धा तास फिरवणार आणि त्यानंतर पुढे फ्रेंड सर्कल नाक्यावर येऊन ती पुढे मार्गस्थ होणार।
यापुढे आता देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या मार्गस्थ होण्यासाठी तयार होत आहेत. खामकाठ्या ज्या असतात त्या प्रत्येक ज्या देवस्वाऱ्या ज्या ठरलेल्या आहेत त्या आता जाऊन तिथे गाभाऱ्यात तिथून देवाला नमस्कार करून पुढे देवस्वाऱ्या मार्गस्थ होतील. देवस्वाऱ्यांची पूजा झाल्यानंतर हा जो योग जो आहे ना, म्हणजे एक सुवर्ण योगच म्हणावा, कारण हा प्रत्येकालाच भेटतो असा नाही आहे, कारण हे भाग्यात असावंच लागतं. आणि हा योग पुन्हा कधी येईल आणि तोपर्यंत आपण असू नसू ह्या गोष्टी ह्या भविष्यातल्या झाल्या. पण हे सुवर्णयोग सोडणं आयुष्यातून म्हणजे एक मोठा काहीतरी आपल्या जीवनातील एक भाग आपण कुठेतरी पाठीमागे सोडतो आहेत असं वाटतं. आणि हे जेव्हा आपण आयुष्यातले जे असतात ते जर जगण्यासाठी जर आपल्याला नाही अनुभवता आले तर कुठेतरी खंत ही मनात राहते. तर हे प्रत्येकाने जगावे. हे क्षण जे असतात ना, हे पुन्हा कधी येतील तेव्हा येतील, पण हे क्षण जगणं महत्त्वाचं आहे. इथून पुढे हे जे वारं दिसतं आहे ते आहे देवीची वाट जी आहे, देवस्वाऱ्यांची जी वाट आहे ती मोकळे करण्यासाठी हे वारं असतं. हे एक हातात काठी घेऊन पुढे देवीचा मार्ग मोकळा करत पुढे जातं. आता आपली देवी जी आहे, देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आहेत. मंदिराला एक पूर्ण प्रदक्षिणा करून ती देवी पुढे मार्गस्थ होईल आपल्या मार्गावरती.
आता हे जे जयस्वारी जे आहे ती मगाशी मानकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथून पुढे आता सातपेरी जी आहे तिथे पूर्णपणे चालत जाणार आहे। ही तुम्हाला जी रयत दिसते ती तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे, कारण ही माझ्या कॅमेऱ्यामध्ये मावणारी नाही आहे, कारण ही अलोट जी गर्दी आहे ती आज माऊलीच्या कृपेने आलेली जी गर्दी दिसते तुम्हाला पूर्ण दिसेल। छोटासा एक प्रयत्न करतो दाखवण्याचा बघा। आणि ही गर्दी हा आजचा दिवस अनुभवायचा दिवस असतो, त्याच्यामुळे काय गेलं तर पूर्ण रस्ता पडेल अशी ही गर्दी आहे। मंडळाला भाविकांसाठी थंड पेय किंवा इथे उमा मिलिंद पवार हायस्कूल म्हणून इंग्लिश मिडियमची जी शाळा आहे त्यांनीही एक भव्य दिव्य असं गिरबादेवीचं आणि रामेश्वर ज्या देवस्वाऱ्या आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांनीही ही तयारी केलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो। या शाळेंचाही सहभाग इतका बोलतात ना की माझ्याकडे आता त्या गोष्टींना शब्द नाही आहेत की त्यांची ही तयारी बघा पूर्णपणे। ह्या तयारी आमच्या ते शाळा जी आहे जामसंड्यातली त्यांनीही तसंच केलेलं होतं, ते मी तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये। पण ही आता स्वारी जी आहे आपली ती आलेली आहे मातेची आणि भूषण खय दिलं अरे कोणी घाई
जिकडे नजर फिरवाल तिकडे फक्त भाविक आणि फक्त भाविकच दिसतील. रस्ते हे अपुरे पडत आहेत त्याच्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी. ही जी गर्दी आहे ही भाविकांची गर्दी आहे, तिची ओढ आहे.
भाविक जण असतात जे येणार आहेत सगळे, त्यांच्यासाठी त्यांनी लाडूची व्यवस्था वगैरे केलेली आहे. कारण ही अलोट गर्दी जी आहे ना ती भरपूर म्हणजे भरपूर नजर पण पोचत नाही ती ही अलोट गर्दी आहे त्यांची. आणि ही देवस्वारी जी आहे ती तुम्हाला जिथे नजर फिरवाल तिथे फक्त आणि फक्त भाविकांचीच गर्दी दिसण्यात येईल. बाकी काही कुठे असं दिसणार नाही की एक जागा अशी रिकामी नाही आहे त्या कोपऱ्यात. अतिशय छान पद्धतीने नियोजन पण केलेलं आहे त्यांनी आणि विलोभनीय असं दृश्य. देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या ब्राह्मण देव जो आहे देवगडमध्ये त्या देवळामध्ये थोडा वेळ विश्रांती करून मग पुढे मार्ग असतो होईल देवगड किल्ल्यावरती. हे जे दिसत आहे तुम्हाला समोर ते ब्राह्मण देवाचं मंदिर आहे शंकर भगवानाचं. एक मिनटं. देवगड येथे जो ब्राह्मण देव आहे त्याची आता आपल्या देवस्वारींनी भेट घेतलेली आहे. आता इथून पुढे अर्धा तास थांबणार आहे देवी आणि
लहान माणसांपासून मोठ्या थोरांपर्यंत ही गर्दी ही अफाट होती. एवढ्या उन्हातसुद्धा थंडा वगैरेची व्यवस्था केलेलीच होती कित्येक भाविकांनी. आणि ही जी गर्दी आहे ही गर्दी म्हणजे अक्षरशः ओटी भरण्यासाठी पण महिलांची एवढी चढाओढ चाललेली की काही विचारू नका. कारण तिचं दर्शन होणंच हे अतिभाग्याचं मानलं जातं. तर इथून पुढे आता ती देवगड किल्ल्यावरती जाणार आहे, पण तो व्हिडिओ मी पुढच्या भागात टाकेन कारण एवढा व्हिडिओ मोठा करणं हे शक्य होत नाही. ते आमचे पुजारी आहेत देवळातील. आणि अशा प्रकारे हा जो पूर्ण सोहळा आहे तो मी पुढे कंटिन्यू करत आहे. तर पाहायला विसरू नका कारण ही गर्दी ही डोळ्यात म्हणजे मावेनासी आहे. तर प्रत्येकाने पुढचा भाग बघायला विसरू नका. इथून पुढे देवी आपली मार्गस्थ होणार आहे देवगड किल्ल्यावर जाण्यासाठी. तोपर्यंत निरोप घेतोय. दुसऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही प्रत्येकाने लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर मग.